नमस्कार, आपल्या कोकणी स्वरा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण आपल्या किचनमध्ये मूग डाळ आणि चणा डाळपासून पकोडे बघणार आहोत चहासोबत खायला। तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता, खूप छान होतात। तर आता आपण साहित्य बघूया आणि मग रेसिपीला सुरुवात करू। तर आपण इथे चणा डाळ आणि मूग डाळीची भजी बनवण्यासाठी चणा डाळ आणि मूग डाळ 1-1.5 तास अगोदर पाण्यात भिजत ठेवली होती। तुम्हाला मी दाखवते। मी ह्या वाटीने 1 वाटी चणा डाळ तर 1 वाटी मूग डाळ घेतली होती मी। तुम्हाला जी डाळ आवडते ती डाळ तुम्ही जास्त घेऊ शकता। तर मी समप्रमाणात दोन्ही डाळी घेतल्या होत्या आणि स्वच्छ 2 पाण्याने धुवून 2 ते 3 पाण्याने धुवून मी 1 ते 1.5 तास आधी छान भिजत ठेवल्या होत्या। तुम्ही बघू शकता डाळ छान भिजलेली आहे। तर आता हे आपण पाणी काढून घेणार आहोत आणि ही डाळ आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे। म्हणजे एकदम बारीक सुद्धा नाही करायची, रवाळ टेक्स्चर सारखी डाळ ठेवायची आहे आणि मग आपण ह्याच्या भाज्या बनवणार आहोत। तर आधी आपण हे मिक्सरला छान असं वाटून घेऊया। हे मी पाणी काढून टाकणार आहे। शक्यतो पाणी न घालता वाटा, लागलंच तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता। तर आपण हे छान आधी वाटून घेऊया। तर बघा इथे आपण भजी बनवण्यासाठी जी डाळ भिजत घातली होती ती मी छान वाटून घेतले। तुम्ही बघू शकता एकदम आपण पातळ म्हणजे पेस्ट जशी आपण करतो तशी सुद्धा नाही केली आहे, थोडीशी रवाळ टेक्स्चर ठेवलं आहे आणि मी थोडंसं ह्याच्यामध्ये ही छोटी वाटी अर्धी पाणी वापरलं होतं। तुम्ही जशी डाळ भिजेल त्याच्यावर आहे पाणी वापरण्यात। आता छान आपण ह्याच्यामध्ये काय काय टाकणार ते बघूया। तर मी ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी खूप सारी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे कट करून। इथं चवीनुसार मीठ घेतलं आहे, थोडीशी लाल तिखट आणि हळद पावडर घेतली आहे आणि इथे मेन ह्या भजीतील मेन साहित्य म्हणजे आलं आणि लसूण आणि मिरचीचा ठेचा। तर हे आपण सगळं ह्याच्यामध्ये घालून घेऊयात। पहिला मी मिरचीचा ठेचा घालते, लाल तिखट, हळद, बारीक कट केलेला कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। तर मी सगळं साहित्य ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घेतलं आहे। ह्याला आपण 2 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण भजी बरोबर खाण्यासाठी चहा करणार आहोत ती बघूया। तर मी इथे 3 कप चहा करणार आहे। आपण दुधाचा चहा करणार आहोत। तर त्याच्यासाठी मी इथं आधी 2 पेले पाणी घेणार आहे चहासाठी। तर आधी आपण पाणी घेऊयात। तर इथे मी 1 इंच आल्याचा तुकडा चांगला ठेचून घेतला होता आणि 2 हिरव्या विलायची आपण अख्ख्या विलायची आपण त्यासुद्धा मी ठेचून घेतल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपण साखर घालणार आहोत। तर मी साखर 4 चमचे साखर आहे। तुम्हाला जेवढं गोड आवडतं तेवढे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता आणि दुधाचा चहा म्हटला की चहा पावडरचं प्रमाणसुद्धा जास्त आलं। तर हे सगळं आपण छान पहिल्यांदा उकळून घेऊयात। 5 ते 7 मिनटं छान आपण काळा चहा जो असतो तो उकळून घेऊयात। आपण चहा इकडे उकळायला ठेवला आहे, तोपर्यंत एका बाजूला आपण भज्या करून घेऊया। तर आपण इकडे तेल गरम व्हायला ठेवलं आहे। मीडियम गॅसवर तेल गरम करून आपण भजीसुद्धा तळताना गॅस फास्ट नाही करायचा आहे किंवा जास्त लो टू मीडियममध्ये आपल्याला भजी फ्राय करायची आहे। तर आपण आता थोडं थोडं तुम्ही हाताने सुद्धा घालू शकता। तर मी चमच्याने थोडं थोडं घालणार आहे। बघा असं एका जागेवर आपल्याला सोडून द्यायचं आहे, कारण जर तुम्ही फास्ट गॅसवर भजी तळली तर ती आतून कच्ची राहील आणि वरतून पूर्ण गोल्डन ब्राऊन कलर होईल तिचा। तर शक्यतो एकदम छोट्यासुद्धा नाही, मीडियम साईज
लो टू मीडियम करून घ्या. थोडा वेळ जातो पण छान आतून सुद्धा छान शेकल्या जातात. तिकडे चहा सुद्धा आपला उकळलेला आहे. तर बघा, जेवढी कढई असेल तुमची तेवढी तुम्ही त्याच्यामध्ये भजी टाकू शकता. मी एकाच टायमिंगला 7 ते 8 जास्त भज्या सोडल्यात, बघू शकता तुम्ही. आणि आधी आपण ह्याला अजिबात हात लावणार नाही जोपर्यंत त्यांचा वरतून छान फ्राय होत नाही तोपर्यंत. तर 2 मिनिटांनी आपण त्याला चेक करणार आहोत. एक बाजू शेकली, त्याची आपण एक बाजू पलटू करून घेऊयात. सगळ्या भजींच्या एक बाजू आपल्याला पलटी करून घ्यायची आहे छान अशी. बघू शकता तुम्ही, छान अशा सगळ्या भजी मी एका बाजूने पलटी करून घेतल्यात. आणि ह्याला परत आता आपल्याला 2 मिनिटं तळून घ्यायचे. तर बघा, छान अशा भज्या फ्राय झाल्यात. आपण आता काढून घेऊयात बाहेर. बघू शकता तुम्ही, कलर सुद्धा छान आलाय आणि छान अशा फ्राय झाल्या. सगळ्या आपण भज्या काढून घेणार आहोत आणि अशाच प्रकारे आपण दुसरी बॅच घालूयात. बघा किती छान दिसत आहेत. तर आता आपण दुसऱ्यांदा भजी घालणार आहोत. तुम्ही लहान मोठे कसेही घालू शकता. खूप छान होतात. आणि हे सुद्धा जसे आपण पहिल्या बॅचला आपण जशा भज्या तळल्या आहेत तशाच आपण ह्या सुद्धा भज्या तळून घेणार आहोत. आणि जे उरलेले बॅटर आहे ते सुद्धा आपण तशाच प्रकारे सगळं तळून घेऊयात. जेवढे तेलात जातील तेवढ्या मी सोडून घेते. छोट्या छोट्या टाकल्या तर खूप जातात. तर ह्या फ्राय होत आहे तोपर्यंत आपला चहा सुद्धा छान उकळला आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये दूध घालणार आहोत. आणि दूध घातल्यानंतर सुद्धा आपण 2 ते 3 मिनिटं त्याला छान उकळी आपल्या सगळ्या भाज्या फ्राय करून तळून झाल्या आहेत. आणि त्याच्याबरोबरच मी हिरवी मिरची सुद्धा तळली आहे. आणि इकडे चहा सुद्धा रेडी झाला आहे आपला. तर आपण हे सगळं सर्व करून घेऊया. तर चला, छान असा आपण नाश्ता सर्व करून घेतलाय, चहा आणि भजी. तर या खायला भजी आणि चहा. तर तुम्हाला हा आजचा भजीचा आणि चहाचा नाश्ता, एक छोटासा नाश्त्याचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.